धुळ्यातील बोराडी इथे दारूसाठा जप्त करण्यात आलाय। उत्पादन शुल्क विभागाची कारवाई आहे। कारवाईत 10,40,000चा मुद्देमाल देखील या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे। ठाणे बोरिवली भुयारी मार्गातील माती वाहतुकीवर संभ्रम आहे। कन्व्हेयर बेल्टचा प्रस्ताव रद्द करण्यात आला। डंपर वापरण्याचा निर्णय, या निर्णयामुळे MMRDAचा प्रकल्प पुन्हा वादात सापडला। ठाणे बोरिवली भुयारी मार्गाच्या खोदाईतून निघणारी माती वाहतुकीसाठी कन्व्हेयर बेल्टचा प्रस्ताव रद्द करून दररोज सुमारे 350 डंपर वापरण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतल्याने हा जो प्रकल्प आहे तो आता पुन्हा वादात सापडला। एप्रिल 2024 पासून आमचे ठाणे प्रोजेक्ट इफेक्टेड पर्सनची ही टीम आहे। त्याच्यातल्या बऱ्याचशा टेक्निकल MMRDने जेव्हा हे टनलची प्लॅनिंग केली त्याच्यातल्या बऱ्याचशा चुका होत्या। त्याच्यामुळे आमच्या इथले 5,000 रहिवासी जे फॅमिली आहेत त्यांची लाईफ इफेक्ट होणार होती। आम्हाला हा सत्यशंकरच्या पुढेपर्यंत अंडरग्राउंड टनल करायला पाहिजे होता आणि ती सगळ्यात मोठी आमची डिमांड होती। गेल्या 1.5 वर्षाच्या लढ्यात आमच्या आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि ठाण्याचे खासदार नरेश मस्केजी आणि यांच्या सहयोगाने आमचा अंडरग्राउंड टनलची जी पहिली मागणी आहे ते सत्यशंकर पर्यंत क्लिअर झालेली आहे। दुर्दैवी घटना आहे। नागपुरात 12वीच्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झालाय। स्कूल बसने दिलेल्या धडकेत या विद्यार्थ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय। सिलेंडन परतेती असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे। पारशिवनी मार्गावरील खैरी परिसरातील ही घटना आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।